नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र। आज आपण 10वीचा क्लास 10 सायन्स पार्ट 1चा थर्ड चॅप्टर चालू करतोय। थर्ड चॅप्टर आणि चॅप्टरचं नाव आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स। केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स। तर या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज। केमिकल चेंज कशाला म्हणायचं आणि फिजिकल चेंज कशाला म्हणायचं? तर पहा, आपल्या डेली लाईफमध्ये असे भरपूर सारे चेंज होत असतात। आपण फूड खातो, ते फूडचं डायजेशन होतं। फ्रूट असतात, ते फ्रूट कच्चे असतात, ते काही दिवसांनी पिकतात। दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं। तर हे काही चेंजेस आहेत, असे भरपूर चेंजेस आहेत। ग्लास, काचेचा ग्लास हातामध्ये धरला, पडला, फुटला, चेंज झाला ना। आधी ग्लास होता, तुकडे झाले त्याचे, असे चेंजेस आहेत। तर याच्यामध्ये कोणत्या चेंजला केमिकल चेंज म्हणायचं आणि कोणता चेंज आहे त्याला फिजिकल चेंज म्हणायचं? तर केमिकल चेंजची डेफिनेशन किंवा केमिकल चेंज म्हणजे ज्याच्यामध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होतो। कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड चेंज रिमेन्स परमनंट, याला केमिकल चेंज म्हणायचं। आपण एक्झाम्पल पाहूयात। आणि फिजिकल चेंज म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त स्टेट ऑफ मॅटर चेंज होते। स्टेट ऑफ मॅटर चेंज होते आणि हा चेंज सगळ्याच वेळेस नाही, पण एखाद्या वेळेस हा आपण परत रिव्हर्स पण आणू शकतो। रिव्हर्स पण आणू शकतो, तर त्याला म्हणायचं फिजिकल चेंज। आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये फिजिकल चेंजची काही देणं घेणं नाही, आपल्याला केमिकल चेंजशी देणं घेणं आहे। आणि केमिकल चेंज होताना जी प्रोसेस होते त्याला म्हणतो आपण केमिकल रिॲक्शन। मग आता केमिकल चेंज कोणते आहेत? केमिकल चेंज मगाशी जसं सांगितलं बघा, एक कैरी आहे, कैरी, कच्ची कैरी। आता कैरी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। आता ह्या कैरीचं कन्व्हर्जन पिकल्यानंतर आंब्यामध्ये होणार आहे, मग हा केमिकल चेंज आहे। केमिकल चेंज। आता हा पिकलेला आंबा परत तुम्ही कैरीमध्ये कन्व्हर्ट करू शकता का? नाही करू शकत, मग हा केमिकल चेंज आहे। किंवा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये कन्व्हर्ट होतं, मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू कर्ड, हा पण केमिकल चेंज आहे। त्या दह्याचं परत तुम्ही दुधामध्ये रूपांतर करू शकता का? नाही करू शकत। तुम्ही असा कोळसा घेतला आणि कोळसा जाळला, तर तो कोळसा म्हणजे कार्बन, तो पेटला की त्या कोळशाचं कार्बनचं कन्व्हर्जन CO2 मध्ये होतं, मग हा पण एक केमिकल चेंज आहे। मी वही घेतली, एक कागद फाडून टाकला, कागद फाडला, आधी पूर्ण A4 साईजचा कागद होता, तुमच्या वहीचा कागद होता, तो फाडला। आता तो त्याच्यामध्ये काही चेंज झाला का? फाडला तरी तो कागदच राहणार आहे ना, कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज नाही झालं, मग याला म्हणायचं फिजिकल चेंज। किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चहा पिताय, कप बशी येत आणि वरून पडला, सटकला कप। आता ते नंतर तुम्ही घरच्यांचा मार खाणार, ते वेगळी गोष्ट, पण कप पडला, फुटला। आता ह्याच्यामध्ये काही दुसरा प्रोडक्ट तयार झाला का? नाही झाला, मग हा फिजिकल चेंज आहे। फिजिकल चेंज आहे। किंवा तुम्ही खूप हसताय, एखाद्या गोष्टीवरती खूप हसताय, तुमच्या मित्रावरती खूप हसताय आणि त्याने दिली तुम्हाला एक कानाखाली टाकून, आता तुम्ही रडायला लागला, तर हे फिजिकल चेंज आहेत। ह्याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट नाही तयार झालेला। केमिकल चेंज म्हणजे त्याच्यामध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होतो। कंपोजिशन ऑफ मॅटर, नवीन प्रोडक्ट तयार होतो, त्याला म्हणायचं आपण केमिकल चेंज। मग मगाशी सांगितल्याप्रमाणे केमिकल चेंज होताना जी प्रोसेस होते त्याला म्हणायचं केमिकल रिॲक्शन। आता बुक्समध्ये तुम्हाला काही चेंजेस दिलेत, त्याच्यामध्ये कोणते केमिकल चेंजेस, कोणते फिजिकल चेंजेस हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे। मग तो टेबल दिलाय, त्याच्यामध्ये आपण पाहूयात। तर फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर। आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं। आता आईस म्हणजे काय? ते पण वॉटरचे, H2O,
आणि वॉटर पण वॉटरचे, मग हा फिजिकल चेंज आहे, हा केमिकल चेंज नाही. कुकिंग ऑफ फूड, आपलं फूड काय झालं, कुक झालं म्हणजे अन्न शिजवणे, हा केमिकल चेंज आहे. रायपनिंग ऑफ फ्रूट हा पण केमिकल चेंज आहे. मिल्क टर्न इनटू कर्ड केमिकल चेंज आहे. इव्हॉपरेशन ऑफ वॉटर, पाण्याची वाफ, हा पण फिजिकल चेंज आहे ना, नवीन प्रोडक्ट नाही तयार होत इथे. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, आपण जे फूड खातो ना त्याचं डायजेशन होतं आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये, स्टमकमध्ये, तर हा पण केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतर साईज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर्स, ते नॅपथालिनचे बॉल्स असतात, तर ते जर एअर्समध्ये ठेवले ना तर ते एअर बरोबर काय होतं, ते म्हणजे आपले कापूर जसा उडतो त्याचं साईज कमी होते. कापूर आपण ह्याच्यामध्ये ठेवला तर तसं ह्याची पण साईज कमी होते. मग हा काय, ते एअरमध्ये उडून जातं, म्हणजेच हा पण फिजिकल चेंज आहे, नवीन प्रोडक्ट नाही तयार होत. स्टेरिंग ऑफ शहाबादी ऑर कडप्पा टाईल्स बाय लेमन ज्यूस, आता जेव्हा लेमन ज्यूस आपल्या फरशीवरती पडतो किंवा कडप्प्यावरती पडतो, लेमन ज्यूसमध्ये ॲसिड असतं, तर त्या ॲसिडची त्या फरशीची, फरशी म्हणजे शहाबादी फरशी म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, कॅल्शियम कार्बोनेट, तर त्यांची रिॲक्शन होते, तर हा केमिकल चेंज आहे. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट, म्हणजे हाईटवरून ग्लास खाली पडला, तो फुटला, तर हा पण काय फिजिकल चेंज आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की फिजिकल चेंज कशाला म्हणायचं, केमिकल चेंज कशाला म्हणायचं. केमिकल चेंजमध्ये नवीन प्रोडक्ट तयार होतो, नवीन प्रोडक्ट तयार होतो, आणि तो प्रोडक्ट तयार झाला त्याच्यापासून आपण ओरिजिनल आधीचं हे तयार नाही करू शकत, तर त्याला म्हणायचं केमिकल चेंज. मग आता केमिकल चेंज होताना ज्या रिॲक्शन होतात त्याला म्हणायचं केमिकल रिॲक्शन. मग अशा रिॲक्शनबद्दल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कशन करायचं आहे. तर त्याआधी तुम्हाला आहे ना काही फॉर्म्युले माहिती पाहिजे बरं का मित्रांनो. ह्या चॅप्टर शिकण्यासाठी, व्यवस्थित समजण्यासाठी तुम्हाला काहीतरी फॉर्म्युले माहिती पाहिजे. आता कोणते फॉर्म्युले, जसे वॉटरचा फॉर्म्युला H2, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे CO2. तुम्ही म्हणाल की सर हे आम्हाला आधीपासूनच माहिती आहे, H2 म्हणजे वॉटर, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. पुढच्या ऐका, सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NaCl, सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे NaOH, सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे Na2O, सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे H2SO4, सोडियम सल्फेट, सल्फेट म्हणलं की SO4 येतं पहा, मग सोडियम म्हणजे Na, मग सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे Na2SO4, सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला, डाय म्हणजे दोन, जसं कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2 तसं सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला SO2. आता ते फॉर्म्युले कसे आले तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहे. त्याच्यानंतर सिल्वर, सिल्वर क्लोराईड, सिल्वर म्हणजे Ag, तर सिल्वर क्लोराईडचा फॉर्म्युला आहे AgCl, कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे CaCO3, अमोनियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NH4Cl, मॅग्नेशियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे MgO, मॅग्नेशियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे MgO, कॅल्शियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे CaO, कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे CuSO4, झिंक सल्फेटचा फॉर्म्युला आहे ZnSO4, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे CaOH, ब्रॅकेटमध्ये OH त्याच्या बाहेर 2. त्याच्यानंतर फेरस सल्फेट, फेरस म्हणजे आयर्न, फेरस सल्फेटचा फॉर्म्युला आहे FeSO4, ॲल्युमिनियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे Al2O3, Al2O3, आणि ॲल्युमिनियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे AlCl3. एवढे लक्षात ठेवा, आत्ता जे सांगितलं ना तेवढे लक्षात ठेवा, रट्टून ठेवा व्यवस्थित, आणि ते कसे येतात ते जर माहिती असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही रट्टून ठेवायचे. तर हे फॉर्म्युले आहेत मित्रांनो, तर कमीत कमी एवढे तरी आले पाहिजे. आत्ता मी जेवढे सांगितलं ना कमीत कमी तेवढे तरी फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे.
मग आता पहा, आपण फिजिकल चेंज केमिकल चेंज काय पाहिलं आपण. आता केमिकल रिॲक्शन, एक रिॲक्शन पाहूयात आपण. पहा बघा रिॲक्शन काय, कॉपर सल्फेट आहे. कॉपर सल्फेट लिक्विड आहे. सल्फेट म्हणजे SO4, कॉपर म्हणजे Cu. कॉपर सल्फेट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही झिंक ॲड केलं ना, झिंक टाकलं म्हणजे कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं. कॉपर सल्फेटच्या सोल्युशनचा कलर असतो ब्ल्यू असतो, निळा. त्याच्यामध्ये जर झिंक डस्ट टाकली ना तर तुम्हाला मिळतं ZnSO4, झिंक सल्फेट प्लस कॉपर बाजूला होतो, कॉपर त्याच्यातून बाजूला होतो. ही एक केमिकल रिॲक्शन आहे. पहा आता हे अशीच का होते, कारण याच्यामध्ये त्या कॉपर सल्फेट बरोबर कोण आहे, कॉपर आहे. सल्फेट बरोबर कोण आहे, कॉपर आहे. सल्फेट बरोबर कोण आहे, कॉपर आहे. पण त्या कॉपरपेक्षा झिंक जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग तो कॉपरला त्या सल्फेट पासून बाजूला काढतो, चल निघ बाजूला, आणि हा स्वतः जाऊन तिथं बसतो त्या सल्फेट बरोबर. म्हणून तयार होतं झिंक सल्फेट प्लस कॉपर. म्हणजे कॉपर असं समजा की रणबीर कपूर आहे, कॉपर रणबीर कपूर आहे, आणि सल्फेट म्हणजे आपले हे अनुष्का शर्मा आहे. मग रणबीर कपूरचं आणि अनुष्का शर्माचं चांगलं चाललं होतं, दोघं एकत्र होते. पण एक दिवस त्यांच्या घरामध्ये आला आपला विराट कोहली आला. झिंक म्हणजे विराट कोहली. मग आता काय झालं, अनुष्का शर्मा म्हणली अरे हा विराट कोहली तर आपल्या रणबीर कपूरपेक्षा ॲक्टिव्ह आहे. मग ते गेली विराट कोहली बरोबर पळून, म्हणजे ZnSO4 तयार झालं. आणि तो बिचारा आपला रणबीर कपूर एकटाच राहिला, कॉपर एकटाच राहिला बाजूला. मग अशा पद्धतीने ही रिॲक्शन झाली. पहा त्या कॉपरपेक्षा झिंक जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे झिंक सल्फेट बरोबर गेला आणि झिंक सल्फेट तयार झालं. मग आधी त्या सोल्युशनचा जर कलर पाहिला ना, त्या सोल्युशनचा कलर होता निळसर. पण झिंक सल्फेट तयार झाल्यामुळे, इकडचा प्रोडक्ट तयार झाल्यामुळे त्याचा कलर झाला कलरलेस झालं. ते कलरलेस. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माच्या प्रेमाचा कलर उडाला, कलरच राहिला नाही. पण अशा पद्धतीने ही रिॲक्शन होते. मग आता ही जर रिॲक्शन आपण लिहायचं म्हणलं ना, ह्याला जर वर्ड इक्वेशन मध्ये लिहायचं म्हणलं ना, तर आपण असं लिहितो, ॲक्वायस सोल्युशन ऑफ, ॲक्वायस म्हणजे लिक्विड, ॲक्वायस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट, इट गिव्स aqueous solution of zinc sulfate प्लस कॉपर. हे ह्या रिॲक्शनचं वर्ड इक्वेशन झालं, वर्ड इक्वेशन. आता हे दरवेळेस रिॲक्शनसाठी एवढं मोठं लिहायचं म्हणजे कंटाळा येतो ना. आपण आपले नाव पण शॉर्टकटमध्ये लिहित असतो, आणि हे एवढं कुठं लिहित बसायचं ना. मग याच्यावरती फॉर्म्युले पहा, फॉर्म्युले जे आत्ता मगाशी तुम्हाला सांगितले. मग कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे CuSO4. झिंक डस्ट म्हणजे झिंकचे पार्टिकल, त्याचा फॉर्म्युला आहे झिंक Zn. इट गिव्स झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 प्लस कॉपर म्हणजे Cu. याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. फॉर्म्युल्यामधलं केमिकल इक्वेशन, वरचं केमिकल इक्वेशन आहे, पण ते वर्डच्या फॉर्मॅटमध्ये, आणि आपण वर्डच्या फॉर्मॅटमधून त्याला सोपं इझी केलं फॉर्म्युल्यामध्ये. केमिकल फॉर्म्युला अशा पद्धतीने आपण ते वर्ड इक्वेशन लिहितो. ठीक आहे. आता हे केमिकल इक्वेशन लिहायच्या काही स्टेप आहेत पहा, ज्या तुम्हाला बुक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे, फर्स्ट स्टेप अशी आहे, आता जे रिॲक्टंट असतात ना, रिॲक्टंट म्हणजे पहा ह्या रिॲक्शनमध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक हे रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट. नंतर त्यांची रिॲक्शन झाली आणि ते तयार झाले इकडं. मग इकडे जे असतो त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो, प्रोडक्ट, आणि तिकडे असतं त्याला म्हणतो आपण रिॲक्टंट. मग रिॲक्टंट पहिला रूल, केमिकल रिॲक्शन लिहायची कशी, त्याचा पहिला रूल, हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन. पहिला रूल, रिॲक्टंट नेहमी लेफ्ट साईडला लिहायचे, प्रोडक्ट नेहमी राईट साईडला लिहायचे. त्या दोघांच्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये दाखवायचा ॲरो,
ॲरो दाखवायचा, ॲरो झाला पहिला रूल. दुसरा रूल, एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील तर त्यांच्यामध्ये प्लस साईन द्यायचं, प्लस. म्हणजे आत्ता जसं आपण दिलंय ना, CuSO4 एक रिॲक्टंट, दुसरा कोणता आहे, झिंक, मग CuSO4 प्लस ZN. इकडे पण दोन प्रोडक्ट तयार झालेत, म्हणजे ZnSO4 प्लस Cu. मग दोन रिॲक्टंट असतील किंवा एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असेल तर त्याच्यामध्ये प्लस साईन द्यायचं. तुम्ही कोळसा घेतला, कार्बन, त्याला जर जाळलं तर CO2 तयार होतं. आता रिॲक्शन होती कशी, ती कार्बन जळण्यासाठी लागला ऑक्सिजन, C+O2, इट गिव्स CO2. मग इकडे दोन रिॲक्टन, एक कार्बन एक ऑक्सिजन, त्या दोघांच्या मध्ये प्लस साईन. अशा पद्धतीने दुसरा रूल आहे, दुसरा रूल हा दुसरा झाला. पहिला काय झाला, लेफ्ट साईडला रिॲक्टंट लिहायचे, राईट साईडला प्रोडक्ट लिहायचे. दुसरा झाला, एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील प्लस साईन द्यायचं किंवा प्रोडक्ट असतील दोघांमध्ये प्लस साईन द्यायचं. तिसरा, त्याच्या स्टेट मेन्शन करायच्या, जे काय रिॲक्टंट आहेत आणि जे काय प्रोडक्ट आहे ना त्यांच्या स्टेट मेन्शन करायच्या. म्हणजे इथं CuSO4 लिहिलं ना आपण, CuSO4 कॉपर सल्फेट, तर त्याच्या बेसला लिहायचं ॲक्वाईस. ही त्याची स्टेट सांगतं, तो कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड, लिक्विड, गॅस. तो आत्ता लिक्विडमध्ये म्हणून ॲक्वाईस लिहायचं AQ. प्लस झिंक, झिंक सॉलिडमध्ये असतं त्यामुळे त्याच्या बेसला लिहायचं S सॉलिड. इट गिव्ज झिंक सल्फेट, आता ते लिक्विड आहे म्हणून ॲक्वाईस, प्लस कॉपर सॉलिड आहे म्हणून S लिहायचं. आणि गॅस जर असेल ना, गॅस प्रोडक्टमध्ये जर गॅस तयार झाला ना प्रोडक्टच्या साईडला, तर खाली बेसला G नाही लिहायचं, ॲरो दाखवायचा, वरच्या साईडला ॲरो दाखवायचा. अशा पद्धतीने गॅस जर तयार झाला तर, आणि प्रेसिपिटेट तयार झाला, सॉलिड तयार झालं तर ते खालच्या साईडने ॲरो दाखवायचा. हा झाला तिसरा रूल. चौथा रूल, फोर्थ, जेव्हा तुम्ही रिॲक्शन होण्यासाठी, एखादी रिॲक्शन होण्यासाठी हीट देता ना तर ती त्या ॲरोच्या वरती दाखवायची. म्हणजे हे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ही रिॲक्शन होण्यासाठी तुम्हाला हीट द्यावी लागते, म्हणजे त्या कॅल्शियम कार्बोनेटला हीट द्यावी लागते. तर हीट दिली तर कॅल्शियम कार्बोनेट तयार होणार, CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. आता CO2 हा काय आहे, गॅस आहे, गॅस आहे त्यामुळे वरच्या साईडला ॲरो दाखवायचा. आणि आपण हीट दिली ना त्यामुळे त्या ॲरो आहे ना त्याच्यावरती ट्रायंगल दाखवायचा. ट्रायंगल म्हणजे आपण हीट दिली. त्यानंतर आता जर हीट बाहेर पडली ना, एखाद्या रिॲक्शनमधून हीट जर बाहेर पडली ना, म्हणजे रिॲक्शन झाली आणि त्याच्यातून हीट बाहेर पडते, तर प्रोडक्टच्या साईडला लिहायचं, जो काही प्रोडक्ट आहे प्लस हीट. आता तिथं ट्रायंगल नाही दाखवायचं, तिथं हीट म्हणून लिहायचं, हीट बाहेर पडली. हा चौथा रूल झाला. पाचवा रूल, फिफ्थ रूल, एखादी रिॲक्शन होण्यासाठी ना स्पेसिफिक कंडिशन लागते. पहा, स्पेसिफिक कंडिशन म्हणजे तुम्ही जर एक रिॲक्शन घेतली, कोणती, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन गॅस, तर याच्यापासून तयार होतं वनस्पती घी, याच्यापासून तयार होतं वनस्पती घी. आता ही रिॲक्शन व्हेजिटेबल ऑइल आणि H2 हायड्रोजन हे एकत्र आणल्यावरती लगेच ती रिॲक्शन होत नाही. ही रिॲक्शन होण्यासाठी एक कंडिशन लागते. त्या रिॲक्शन कधी झाली पाहिजे, त्याचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॅटलिस्ट पाहिजे जो ती प्रोसेस होण्यासाठी, रिॲक्शन होण्यासाठी मदत करतो. मग या रिॲक्शनमध्ये तो निकेल कॅटलिस्ट असतो. कॅटलिस्ट म्हणजे जो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, स्वतः भाग घेत नाही, पण रिॲक्शन फास्ट होण्यासाठी मदत करतो, त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. मग ही जी रिॲक्शन आहे ना, वनस्पती ऑइल प्लस हायड्रोजन गॅस,
ही रिॲक्शन होण्यासाठी टेम्परेचर पाहिजे 60 डिग्री सेल्सिअस, मग त्या ॲरोच्या वरती डिनोट करायचं ते. प्लस कॅटलिस्ट पाहिजे कोणता, निकेल, Ni, तर ती रिॲक्शन होणार आहे. हा झाला 5वा रूल. फर्स्ट रूल काय झाला, रिॲक्टंट लेफ्ट साईडला लिहायचे, प्रोडक्ट राईट साईडला लिहायचे. सेकंड रूल, एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील तर त्या दोघांच्या मध्ये प्लस साईन द्यायचं आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये ॲरो द्यायचा. तिसरा रूल, त्यांची स्टेट मेन्शन करायची, म्हणजेच सॉलिड असेल त्याच्या बेसला सॉलिड लिहायचं, लिक्विड असेल त्याच्या बेसला ॲक्वायस लिहायचं आणि गॅस तयार झाला तर ॲरो दाखवायचा वरच्या साईडला. चौथा रूल, एखादी रिॲक्शन होण्यासाठी जर हीट दिली तर त्या ॲरोच्या वरती ट्रायंगल दाखवायचा आणि त्या रिॲक्शनमधून जर हीट बाहेर पडली तर त्याला इकडे हीट म्हणून लिहायचं प्रोडक्टमध्ये. आणि 5वा रूल, एखादी रिॲक्शन होण्यासाठी स्पेसिफिक कंडिशन लागत असेल, म्हणजे जे टेम्परेचर असेल, कॅटलिस्ट असेल तर ते वरती मेन्शन करायचे. असे हे 5 रूल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन बॅलन्स कशी करायची, इम्पॉर्टंट टॉपिक आहे पहा, त्याच्यावरती आपण डिस्कस करूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू. आणि